न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरकरांसाठी सीना नदी बनली मृत्यूचा मार्ग। पुलावरून धोकादायक प्रवास। नितीन भुतारे यांनी उघड केली व्यवस्थेची पोलखोल। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे। 2 दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील वाहणारी सीना नदी सध्या धोक्याच्या पातळीवर असून पुलावरून पाणी वाहताना दृश्य पाहून नागरिक भयभीत झाले आहेत। पायवाटेने जाणारे लोक आणि दुचाकीस्वार जीवाची पर्वा न करता भर नदीतून प्रवास करताना दिसत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेले नवीन पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात अशा जीवघेण्या परिस्थितीतून वाट काढावी लागते। ना महापालिकेचा अधिकारी ना आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, कोणतीही सूचना न देता प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केला आहे। नदीला पूल आला तरी अधिकारी गायब, मग नागरिकांनी काय जीव गहाण ठेवून जगायचं, असा सवाल आता शहरात उमटू लागला आहे। प्रशासनाची झोपेची तंद्री फोडणारा हा प्रश्न किती गंभीर होईल हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणार आहे। अहिल्यानगर शहरामध्ये जो कल्याण हायवे आहे त्या कल्याण महामार्गावर गेले 2 वर्षापासून पुलाचं काम चालू आहे। ज्या भागातून सीना नदी जाते त्या सीना नदीला पूर आल्यावर दरवर्षी या इथली नागरिकांचे हाल होतात। आज अवकाळी पावसामुळे मोठा पूर या नदीला आलाय। तो पूर आल्यामुळं जीव धोक्यात घालून लोकांना या मार्गावरून वाहतूक करावं लागते, कारण की दुसरा मार्ग या ठिकाणी यायला नाहीये। आणि आज जर पाहिलं तर अशी परिस्थिती असताना आपत्ती व्यवस्थापन म्हणून कोणीही जिल्हा अधिकारी कार्यालयाचा नागरिक कोणी नाही किंवा महानगरपालिकेचा कोणी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही। आज 2 वर्षापासून जर पाहिलं तर या पुलाचं काम चालू आहे। ज्या मोठ्या घोषणा करतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, त्यांचाच हा महामार्ग आहे आणि तो महामार्ग आज 2 वर्षापासून पूर्ण नाही। लोकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम हे केंद्र सरकार करते, राज्य सरकार करते, त्याचबरोबर महानगरपालिका करते। या अशा गोष्टीमुळे लोकांचे इतके हाल होत आहेत की लोकांना अक्षरशः सकाळपासून पहाटे 4 पासून लोकांना या रस्त्यावरनं जाताही येईना आणि येताही येईना। 2 वर्षापासून रखडलेलं काम पुलाचं हे मार्गी लागाना, त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पाऊल उचलून कुठेतरी लोकांचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।